इथं गाडीवर बसलो ना आणि निघलो ना भाऊ आपल्या 150च्या स्पीडने जोरात. तर आपला भाऊ चालवत होता बाईक. तर आपल्याला जायचं होतं मित्रांनो मासे पकडायला धरणावर. तर आपला मित्र तर लय तिकडून धावतच येत राहतो. मग काय त्याच्याशी थोडा वेळ बोलतो आणि तसं निघतो आपल्या गाडीवर बसून. मेजर मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आहे धरणावर. भरणे टाकलेले आहेत. तर आपला आर्मी साहेब चाललेला आहे पुढं. यस यस इकडं धरण आहे मोठा. तर खूप सारा अडचण पण आहे. बोल भात ना मित्रांनो, भात बघा कसा क्वालिटीचा आहे, एक नंबर पण आहे ना. जागा जबरदस्त. तर हाय मित्रांनो, कसं आहे तुम्ही? इकडे टाकले भरणे बरं का. कुठं टाकले देख सकते हो गाइस, अब हम पहुंच चुके हैं अपने धर्म पर और अपना आर्मी भाई चल रहा है अपने आगे आगे। तो ब्लॉग को जरूर देखना। अभी शाम हो चुकी, 4:30 बज गए और चलो। सच्याला बोललो होतो का तू भरण्या टाकून ठेव म्हणलं, आम्ही मासे घ्यायला येऊ राहिलो. तर तो त्याला आवाज देतो तर तो पण धावत धावत येतो आम्ही आल्यावरती. पोशांचा भरोसा नाही तुला माहित आहे. काय जब्बर ठिकाणी. तर देख सकते हो गाइस, अपने भाई ने निकाले है अपनी बरनी. इधर अपना बंदा है, वो टीप है अंदर मोटर की, मोटर डाली है अंदर, पाइप भी है और इधर मछली भी एक दो ही है. भाई ने बोला है अपने को, अभी बोल रहा है कुछ नहीं, अभी बोल रहा है क्या बोलता है बेरे तू, क्या लोंडिया बाजी करेगा. आहेत का नाही जुना बरणी, त्याच्यात काहीच नाही. कुछ नहीं उसमें. अभी चलते आगे वाले भरने में निकल. बोल टाका तू. सांगून पाहिला झेरा तिकडे ना काय आहे बाबा. तर मित्रांनो 12 बरण्या टाकल्या होत्या. बघू शकता मासे एवढे पकडले आहेत आम्ही. बरण्यानं काढले आता शेवटच्या बरणीमध्ये. एवढे काय पोरांनी चोरले होते मासे, एवढे काही शिरले पण नव्हते. मध्ये टाकायचं. बाकीचे आपले मित्रांनी आधीच काढून ठेवले होते मासे. तर चला आता त्याच्यात झापावर जायचं आहे मासे आणायला. तर मासे घेतले ना, आता आम्ही निघतो घरी मित्रांनो. एवढे मासे आहेत, भरपूर मासे दिले आहेत. 1-2 घरांनी पुरती झाले आहेत. हे खेकडांसाठी आहे मित्रांनो मासे. ब्लॉग आवडल्यास नक्की सबस्क्राईब.